फळांचा राजा आंबा हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की याच राजसिंहासनासाठी एक जबरदस्त आतल्या आत एक युद्ध सुरू आहे? आणि आज आपण याच महायुद्धाचा सोक्षमोक्ष लावणार आहोत. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. देवगड की रत्नागिरी? खरा हापूस कुठला? अहो, हा तोच प्रश्न आहे जो दर उन्हाळ्यात आपल्यासारख्या आंबाप्रेमींना अक्षरशः 2 गटांत वाटून टाकतो. पण ऐका, हा वाद म्हणजे काही टेन्शन घ्यायसारखी गोष्ट नाही आहे. उलट ही तर एक गोड अडचण आहे, नाही का? म्हणजे 2 सर्वोत्तम आंब्यांमधून एकाला निवडायची संधी. दोन्ही आपापल्या जागी भारीच आहेत, पण मग नक्की असा काय फरक आहे दोघांमध्ये जो त्यांना इतकं खास बनवतो? या दोन्ही आंब्यांची मुळं एकाच मातीतली आहेत. कोकणची लाल माती आणि तो खारा वारा. तुम्ही विचार करा, तिथलं दमट हवामान, समुद्राचं सानिध्य आणि त्या जमिनीचा कस, याच सगळ्या गोष्टींमुळे तर या आंब्यांना तो खास जगप्रसिद्ध स्वाद आणि सुगंध मिळतो. ओके, तर मग आता सुरू करूया हे आंब्यांचं महायुद्ध. बघूया तरी या 2 योद्ध्यांमध्ये काय काय फरक आहेत. हे बघा, देवगडचा आंबा म्हणजे निव्वळ गोडवा, एकदम दाट, मलईदार आणि त्याचा सुगंध तर विचारूच नका, पूर्ण घरभर दरवळतो. याच्या उलट रत्नागिरीच्या हापूसमध्ये गोड आणि किंचित आंबट चवीचा एक मस्त बॅलन्स असतो आणि त्याचा सुगंध थोडा हलका, सौम्य असतो. देवगडचा गर एकदम लोण्यासारखा मऊ, अजिबात धागे नसतात, तर रत्नागिरीचा गर थोडासा घट्ट आणि जास्त रसरशीत असतो. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवगडचा आंबा जास्त दिवस टिकतो, त्यामुळे कोणाला भेट द्यायची असेल ना तर तो एक उत्तम पर्याय आहे. आता देवगड असो किंवा रत्नागिरी, खरा विजय तर तेव्हाच होतो जेव्हा आपण स्वतःसाठी एक नंबर आंबा निवडतो. चला, मी तुम्हाला काही टिप्स देतो, म्हणजे बाजारात तुमची फसवणूक कधीच होणार नाही. तुम्हीच व्हाल आंबा एक्सपर्ट. एकदम परफेक्ट आंबा शोधण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, त्याला जरा हाताने तपासा. आंब्याला अगदी हलकसं दाबून बघा, तो थोडा दबला पाहिजे. दुसरी स्टेप, सुगंध. आंब्याच्या देठाजवळ वास घ्या, असा मस्त गोड फळांसारखा सुगंध आला पाहिजे. आणि तिसरी स्टेप, डोळ्यांनी पारखा. फक्त रंगावर अजिबात जाऊ नका. सुरकुतलेली साल नको, पण हो, छोटे तपकिरी डाग असतील तर चालेल. उलट तो जास्त गोड असल्याची ती खूण असू शकते. बरं, आता आंब्यांबद्दलचे काही मोठे गैरसमज आहेत ते आधी दूर करूया. पहिला गैरसमज, लाल रंग म्हणजे आंबा जास्त गोड. हे साफ चुकीचं आहे. आंब्याचा रंग त्याच्या जातीवर अवलंबून असतो. दुसरा, एकदम चकचकीत एकसारखा पिवळा रंग म्हणजे चांगला आंबा. इथे जरा थांबा, हे केमिकलने पिकवल्याचं लक्षण असू शकतं. नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्यावर रंगाच्या वेगवेगळ्या छटा असतात. आणि तिसरा गैरसमज, मोठा आंबा म्हणजे चांगला आंबा. अजिबात नाही. चवीचा आणि आकाराचा काहीही संबंध नसतो. आणि समजा एवढं सगळं करूनही घरी आणलेला आंबा कच्चा निघाला तर आता काय करायचं? अजिबात काळजी करू नका, सगळं काही वाया गेलेलं नाहीये. त्यावर एक एकदम जादुरी उपाय आहे. उपाय एकदम सोपा आहे. तो कच्चा आंबा एका कागदी पिशवीत ठेवा. आणि ही पिकण्याची प्रोसेस फास्ट करायची असेल ना तर त्यात 1 केळं किंवा सफरचंद टाका. होतं काय की या फळांमधून एक गॅस बाहेर पडतो जो आंब्याला नैसर्गिकरित्या आणि लवकर पिकायला मदत करतो. बस काही दिवसातच तुमचा कच्चा आंबा खाण्यासाठी एकदम तयार. ओके, तर आता तुम्ही योग्य आंबा निवडलाय, तो मस्त पिकलाय सुद्धा. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, आतल्या त्या सोन्यासारख्या गराचा आस्वाद घ्यायचा कसा. चला, तो कापण्याची एक एकदम भारी पद्धत बघूया. या पद्धतीला म्हणतात हेजहॉग मेथड. काय करायचं तर आधी आंब्याची ती मोठी चपटी कोय कुठे आहे ते बघा आणि तिच्या दोन्ही बाजूनी 2 मोठ्या फोडी कापून घ्या. मग या फोडींवर चाकूने सालीपर्यंत न कापता अशा उभ्या आडव्या रेषा मारा. आणि आता फायनल स्टेप, सालीला मागच्या बाजूनी हळूच दाबा आणि हे बघा, आंब्याचे चौकोनी तुकडे खाण्यासाठी एकदम तयार. खरंच चांगला आंबा निवडण्याची आणि तो असा मस्त कापण्याची मेहनत फळाला आली की नाही? मग तो बाजारातून आणलेला असो किंवा थेट बागेतून, या छोट्या छोट्या गोष्टींमुळं प्रत्येक घास अजूनच आनंददायी होतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की परफेक्ट आंबा शोधणं हे एक प्रकारचं कौशल्यच आहे. पण ही गोष्ट फक्त एक फळ निवडण्यापुरती मर्यादित नाहीये. खरं तर हे आंबे म्हणजे फक्त फळं नाहीत, हा आपल्या भारतीय उन्हाळ्याचा एक सोहळा आहे. प्रत्येक घास आपल्याला आपल्या समृद्ध शेतीच्या परंपरेची आणि कोकणच्या त्या मातीच्या सुगंधाची आठवण करून देतो. म्हणून देवगड विरुद्ध रत्नागिरी या वादात शेवटी उत्तर एकच आहे. जो आंबा आपल्याला आवडतो तोच आपल्यासाठी खरा राजा. तर मग आता या सगळ्या माहितीचा वापर करा आणि या उन्हाळ्यात स्वतःसाठी तो एक परफेक्ट आंबा नक्की शोधा.